जयसिंगपूर बसस्थानक विस्तारीकरणाचे काम तात्काळ पूर्ण करा, प्रवाशांची मागणी। जयसिंगपूर येथील बसस्थानकाच्या विस्तारीकरणाचे कामही सुरू आहे। अशातच आता बसस्थानकाच्या आवारात काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने प्रवाशांना सांगली कोल्हापूर महामार्गावर उभे राहून एसटीची वाट पाहावी लागत आहे। परिणामी कोणती एसटी कुठे उभे राहते हे प्रवाशांना कळत नसल्याने प्रवाशांची धावपळ होत आहे। शिवाय बसस्थानकात उपलब्ध असलेल्या जागेत 3 एसटी बसेस उभारतात। काँक्रिटीकरणाच्या कामामुळे ठेकेदार व एसटी प्रशासनाच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे। परिणामी सांगली कोल्हापूर महामार्गावर दिवसभर वाहतूक कोंडी होत आहे। येथील बसस्थानकात गेल्या 6 महिन्यापासून विस्तारीकरणाचं काम सुरू असल्याने एसटी बसेस लावण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे। सध्या असलेल्या बसस्थानकात 3 फलाट आहेत। दिवसभरात 1000हून अधिक एसटी बसच्या फेऱ्या जयसिंगपूर बसस्थानकातून होतात। गेल्या 4 दिवसापासून विस्तारीकरणाच्या कामाबरोबरच बसस्थानकाच्या आवारात काँक्रिटीकरणाचं काम हाती घेतल्याने निम्म्याहून अधिक बसस्थानक जेसीबीच्या सहाय्याने उकरण्यात आलं आहे। सध्या उपलब्ध असलेल्या जागेत 3 किंवा 4 एसटी बसेस उभारू शकत नाहीत। कुरुंदवाड आगाराच्या ग्रामीण भागात जाणाऱ्या फेऱ्या कुठे उभारत आहेत हे समजत नाही। शिवाय सांगली, मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी या बसेस बसस्थानकात न येताच महामार्गावरच उभ्या राहत आहेत। त्यामुळे प्रवाशांनाही सांगली कोल्हापूर महामार्गावरच उभे राहून एसटी बस शोधावी लागत आहे। परिणामी सांगली कोल्हापूर महामार्गावर सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशातून तीव्र नाराजी पसरली जात आहे। दरम्यान कुरुंदवाड एसटी आगार व्यवस्थापक नामदेव पतंगे यांनी सांगितलं की जयसिंगपूर बसस्थानकाचे विस्तारीकरणाचं काम सुरू असून हे काम MIDC माध्यमातून सुरू आहे। बसस्थानक विस्तारीकरणामुळे प्रवाशांना त्रास होत असल्याने तशा सूचना MIDC विभागाला देण्यात आल्या आहेत। त्यामुळे हे लवकरच पूर्ण होऊन प्रवाशांना सुविधा मिळणार आहेत। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।